आज या ठिकाणी सूरसंगम 2020 या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात। प्रथमतः विद्येची देवता सरस्वती आणि आम्हा सर्वांचं म्हणजे मळई ग्रुपचं श्रद्धास्थान असलेली श्री मळई देवी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून मी माझ्या प्रास्ताविकेला सुरुवात करते। आज या ठिकाणी वर्षभरामध्ये विविध उपक्रम साजरे होत असतात आणि आजच्या आमच्या ह्या चैतन्याच्या सळसळत्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात, या कार्यक्रमाचे साक्षीदार झालात आणि याबद्दल आपण इथं उपस्थित राहिलात याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजचं जग हे स्पर्धेचं युग आहे आणि यामध्ये आपण टिकून राहायचं असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची खास धरली पाहिजे। यासाठी आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय भाऊ हे काळाच्या पुढे 4 पावलं असतात आणि याच त्यांच्या विचारातून शाळेची वेबसाईट तयार झालेली आहे। तर या वेबसाईटचं आजच्या या कार्यक्रमामध्ये उद्घाटन होणार आहे। या सगळ्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा आपलं स्वागत करते आणि माझं प्रास्ताविक संपवते। धन्यवाद। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे इतर उपस्थित मान्यवर यांना प्रथमतः वंदन करतो आणि आपल्या संस्थेमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये जागतिकीकरण प्रगत विज्ञान यांचं आव्हान स्वीकारून शिक्षकांना संगणकाचं प्रशिक्षण, वैज्ञानिक पद्धतीने बदलतं जग, वाढणारी लोकसंख्या, प्रचंड वेगाने होणारे बदल या सगळ्या गोष्टींचा विचार करता सगळ्या आव्हानांना सामोरं जात असताना आमच्या संस्थेचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक संस्थेचे सचिव आदरणीय माननीय श्री अशोकराव भाऊ थोरात यांच्या संकल्पनेतून संस्थेतील सर्व शाळांसाठी वेबसाईट तयार करण्याचे नियोजन। यासाठी शाळेतील सर्व मुख्याध्यापकांनी आम्हाला सहकार्य केलं। तसेच माननीय श्री विजय थोरात आणि सहकारी यांना आम्हाला मोलाचं सहकार्य करून लोकांना समजेल उमजेल असं साधा आणि सरळ सोप्या भाषेत वेबसाईटची निर्मिती केली। आता हे करण्यामागे सगळ्यात मोठा उद्देश असा होता की आता हे तंत्रज्ञानाचं युग आहे, यामध्ये सर्रास विद्यार्थी, पालक, सर्वच मुलं म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत संगणकाचा आणि मोबाईलचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि यामध्ये आपल्या वेबसाईटची माहिती किंवा आपल्या शाळेची माहिती प्रत्येक जगातल्या प्रत्येक लोकांपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक पालकापर्यंत मिळावी असं भाऊंचं मत होतं आणि यासाठीच शाळेमध्ये जे विद्यार्थी सहभाग घेतात विविध कार्यक्रमात होणारे कार्यक्रम, विविध स्पर्धा, गुणवंत विद्यार्थी यांची इतंभूत माहिती सर्व लोकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पालकांना घरबसल्या मिळावी असा उद्देश होता आणि यासाठीच भाऊंच्या संकल्पनेतून वेबसाईटची निर्मिती केली। त्यामध्ये आम्ही मुखपृष्ठावर शाळेचं नाव, त्याबरोबर शाळेत विविध होणारे उपक्रम आणि त्याबरोबरच मुख्याध्यापक कक्ष, शाळेची उद्दिष्ट, संचालक मंडळ, समिती, शिक्षक व कर्मचाऱ्यांची माहिती, मोबाईल नंबर, वैशिष्ट्य, नियम, सूचना, उपक्रम आणि चित्र यांची माहिती आम्ही देऊ केली। त्यामध्येच सुविधा देत असताना शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत याची चित्रासहित माहिती आम्ही वेबसाईटवर टाकलेली आहे। त्यामध्ये ग्रंथालय, प्रयोगशाळा, खेळाचं मैदान, डिजिटल क्लासरूम, शालेय पोषण आहार, विविध उपक्रम यांची माहिती आम्ही वेबसाईटच्या माध्यमातून दिलेली आहे। आपल्या वेबसाईटचं नाव आहे www.adarshpvmalkapur.edu.in असं आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या वेबसाईटचं नाव आहे। त्याचप्रमाणे www.adarshshishumalkapur.edu.in असं आदर्श शिशु या वेबसाईटचं नाव आहे। सर्व पालकांना त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत ती वेबसाईटची लिंक त्यांच्या ग्रुपला किंवा विद्यार्थ्यांच्या वहीत मिळेल आणि त्यानुसार सर्व पालकांनी ती वेबसाईट बघून घ्यायची, वारंवार बघायचे। दरवेळी विविध होणारे उपक्रम, त्यामध्ये
उपक्रम त्यांची माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळेलच. माहिती पत्रक सुद्धा उपलब्ध होईल. अशा प्रकारची वेबसाईट सगळ्यांनी घर बसल्या बघायचे आहे आणि आमच्या या वेबसाईटला साथ द्यायचे आहे. धन्यवाद. धन्यवाद. आदरणीय माझ्या सर्व मित्रांनो, जो कार्यक्रम आदर्श पंतप्रधान विद्यालय शिशुविहार संगम 2020 आदर्श शाळा कायम कुठला ना कुठला तरी आदर्श ठेवत आलेला आहे. आणि खरंच मी आता माझी मुलगी आता 4थीत आहे. एकदम म्हणजे दर वर्षाला एकदम शोभेशा आणि साजेसा असा कार्यक्रम ही शाळा आणि हे विद्यालय राबवत आहे. आणि असंच ह्या शाळेनं म्हणजे वर्षानुवर्षे राबवत आहे आणि इथून पुढे बी राहावे एवढे बोलून आज या ठिकाणी आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशुवाहिनीच्या विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे येणारा सूर संगम 2020 कार्यक्रम हा यावर्षी उत्कृष्टपणे आयोजित केलेला आहे. तरी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर उपस्थित राहिले, तसेच सर्व पालक विद्यार्थी उपस्थित राहिले तेव्हा सर्वांचं प्रथमतः मी आभार मानतो. तसेच प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आपल्या शाळेमार्फत साजरा करतो. तसेच या शाळेच्या माध्यमातून प्राचार्य व त्यांचे सर्व स्टाफ हे प्रत्येक वर्षीप्रमाणे विविध आपल्या शाळेमध्ये आयोजन केले करतात. तसेच या सर्वांना एक माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांच्या शाळेच्या मार्फत त्यांचा आभार मानतो.